स्वामी सांगतात, ओव्हरथिंकिंग सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. एका गावात अमोल नावाचा तरुण राहत होता. बाहेरून तो नेहमी हसतमुख दिसायचा, पण मनातून खूप थकलेला होता. रात्रभर त्याला झोप लागत नसे. सतत एकच विचार, उद्या काय होईल, माझं काम होईल का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. इतकं ओव्हरथिंकिंग वाढलं की त्याचं मन शांत राहेना. एक दिवस तो खूप निराश होऊन स्वामी समर्थांच्या मठात गेला. स्वामींच्या फोटोसमोर बसून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, स्वामी, माझं मन खूप घाबरतंय. हे सततचे विचार थांबत नाहीत. तेवढ्यात तिथे बसलेले एक वृद्ध भक्त त्याच्याकडे पाहून म्हणाले, बाळा, स्वामी सांगतात, जास्त विचार करू नकोस. जिथे माझं नाव आहे तिथे चिंता टिकत नाही. मंदिरात घंटा वाजू लागली आणि सगळीकडे एकच आवाज घुमू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अमोलने डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण सुरू केलं. काही क्षणात त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. त्याला समजलं, समस्या मोठी नाही, माझा विश्वास छोटा झाला होता. त्या दिवसानंतर अमोलने ठरवलं, जेव्हा जेव्हा जास्त विचार येतील तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्यायचं. हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. मन शांत झालं, चेहऱ्यावर आनंद परत आला. कारण स्वामी सांगतात, ओव्हरथिंकिंग सोडा, विश्वास ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.